नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 ऑगस्ट 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? भारत आणि कोणत्या देशामध्ये मित्रशक्ती हा संयुक्त लष्करी प्रशिक्षण सराव आयोजित केला जात आहे? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए श्रीलंका हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कधी लक्षात ठेवायचं, मित्रशक्ती या ठिकाणी संयुक्त लष्करी सरावाबद्दल बोलण्यात आलं तर सरळ सरळ लक्षात ठेवायचं भारत आणि श्रीलंका या दोन देशाच्या अंतर्गत हा सराव आहे. क्लिअर? पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? कोणते राज्य नुकतेच सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक लॉन्च करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, उत्तराखंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर उत्तराखंड हे राज्य या ठिकाणी सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक म्हणजेच इंडेक्स लॉन्च करणारे देशातील पहिले राज्य बनलेले आहे. 2 पॉइंट लिहून घ्या. हवा, पाणी, जंगल आणि माती यासह नैसर्गिक संसाधनांना आर्थिक मूल्य प्रदान करण्यासाठी आणि त्याला सकल पर्यावरण उत्पादन असं या ठिकाणी नाव देण्यात आलेलं आहे. ग्रीन जीडीपी हा आर्थिक वाढीचा सूचक आहे जो मानक जीडीपी तसेच जैवविविधता नुकसान आणि हवामान बदल खर्च यासारख्या पर्यावरणीय बाबींवरती लक्ष देतो. तर अशा प्रकारे या ठिकाणी सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक लॉन्च करणारं पहिलं राज्य ठरलं आहे उत्तराखंड. ठीक आहे, लगेच आपण या ठिकाणी प्रथम ज्या काही घटना घडत असतात त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. भारतातील पहिले वैद्यकीय संस्थात्मक संग्रहालय उघडण्यात आलं चंदीगडमध्ये. देशातील पहिले अनाथ वकील बनलेले आहेत आपले अश्विन आगवानेजी. भारतातील पहिला नाईट स्ट्रीट रेसिंग इव्हेंट या ठिकाणी सुरू होणार आहे चेन्नईमध्ये. आपत्ती व्यवस्थापन विमा प्रदान करणारे देशातील पहिले राज्य नागालँड. विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन खरेदी करण्यासाठी पैसे देणारे पहिले राज्य आहे मध्य प्रदेश. निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जन दर्जा मिळवणारे भारतातील पहिले विमानतळ आहे इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ. भारताचे पहिले संविधान संग्रहालय उघडण्यात येणार आहे, स्थापित करण्यात येणार आहे हरियाणामध्ये. आणि सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक लॉन्च करणारं जे काही पहिलं राज्य ठरलं आहे पूर्ण देशातील त्या राज्याचं नाव आहे उत्तराखंड. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. पोस्ट विभागाने दीनदयाल स्पर्श योजना सुरू केलेली आहे. तर ही जी काही योजना आहे दीनदयाल स्पर्श योजना, या योजनेअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना इलिजिबल स्टुडंट्सला किती शिष्यवृत्तीची रक्कम दिली जाणार आहे? तर पर्याय क्रमांक या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सी, 6,000 रुपये पर इयर म्हणजेच प्रतिवर्ष 6,000 रुपये या ठिकाणी देण्यात येणार आहेत. 2 पॉइंट लिहून घ्या. देशातील विद्यार्थ्यांमध्ये स्टॅम्पमधील संशोधन आणि शिष्यवृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना सुरू केलेली आहे. शिष्यवृत्तीची रक्कम प्रतिवर्ष 6,000 रुपये असणार आहे आणि ती या ठिकाणी तिमाहीमध्ये या ठिकाणी स्वरूपामध्ये दिली जाणार आहे. प्रश्न आहे योजनेबद्दल, तर लगेच आपण काय करूया, वेगवेगळ्या राज्याने त्या राज्याच्या अंतर्गत जे काही राबवण्यात आलेल्या मागील काही काळामध्ये योजना आहेत ज्या ऑलरेडी एक्झामला विचारण्यात आलेल्या आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. श्रमिक बसेरा योजना आहे गुजरातची. स्वयं योजना ओडिसा. उन्नत आरोग्य श्री योजना आंध्र प्रदेश. लक्ष्मी भंडार योजना पश्चिम बंगाल. लाडली बहना योजना मध्य प्रदेश. लेक लाडकी योजना महाराष्ट्र. तसंच या ठिकाणी माझी लाडकी बहीण आणि माझा लाडका भाऊ या दोन्ही योजना महाराष्ट्राच्या आहेत. काजू फळ विकास योजना महाराष्ट्र. नमो शेतकरी सन्मान निधी योजना महाराष्ट्र. महिला निधी कर्ज योजना राजस्थान. नारिको नमन योजना हिमाचल प्रदेश. नाश्ता योजना तमिळनाडू आणि एक जिल्हा एक क्रीडा योजना उत्तर प्रदेशमध्ये सुरू करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न. कोणत्या राज्य सरकारने शिक्षणाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने आरंभ नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक बी पंजाब हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 1 पॉइंट लिहून घ्या.
बालपणीच्या सुरुवातीच्या शिक्षणामध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने या ठिकाणी पंजाब राज्य सरकारने या ठिकाणी आरंभ नावाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे. पंजाब ज्या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1966 झाली. मुख्यमंत्री आहेत भगवंत मान, राज्यपाल आहेत गुलाबचंद कटारिया आणि राजधानी आहे चंदीगड. एकच महत्त्वाचं या ठिकाणी धरण आहे, भाकरा नांगल असं त्या धरणाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, अंडर 17 म्हणजेच 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप 2024 मध्ये नेहा सांगवानने किती किलो वजनी गटामध्ये सुवर्ण पदक जिंकलेलं आहे? तर पर्याय क्रमांक ए 57 किलो वजन जे काही कॅटेगरी आहे, 57 किलोग्रामची जी काही कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये या ठिकाणी अंडर 17 वर्षाखालील जागतिक कुस्ती चॅम्पियनशिप वर्ल्ड रेसलिंग चॅम्पियनशिप 2024 मध्ये नेहा सांगवानने सुवर्ण पदक जिंकलेलं आहे. 2 प्रश्न विचारले जाऊ शकतात. पहिला प्रश्न, कोणते पदक जिंकलं? सुवर्ण पदक. दुसरा प्रश्न, कोणी जिंकलं? नेहा सांगवान. आणि तिसरा प्रश्न, नेहा सांगवान कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर कुस्ती खेळाशी संबंधित आहेत. याच चॅम्पियनशिपमध्ये जे काही इतर या ठिकाणी पदक विजेते आहेत त्याच्यावरती नजर मारूया. नेहा सांगवान यांनी सुवर्ण पदक जिंकलं, अदिती कुमारी सुवर्ण पदक, पुलकित सुवर्ण पदक आणि मानसी लाथर सुवर्ण पदक. आणि 2 कांस्य पदक जिंकले आहेत, रौनक दहिया आणि साईनाथ पारधी या दोघांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5 लिहून घ्या. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे नवीन सचिव, नवीन सेक्रेटरी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? पर्याय क्रमांक सी अमरदीप सिंग भाटिया असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे नवीन सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या ठिकाणी प्रश्न आहे नियुक्ती संदर्भात, तर लगेच नियुक्त्यांवरती आपण रिव्हिजन टाकूया. MCEचे नवीन MD आणि CEO बनलेत प्रवीणा राय. केंद्रीय गृह सचिव बनलेत गोविंद मोहन. अंमलबजावणी संचालनालयाचे नवीन संचालक बनलेत राहुल नवीन. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक बनलेत S परमेश. पॅरिस पॅरा ऑलिम्पिकमध्ये 2024 साठी भारतीय दलाचे शेफ डे मिशन आहेत सत्यप्रकाश सांगवान. आणि पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये भारतीय दलाचे शेफ डे मिशन म्हणून या ठिकाणी कार्यरत होते गगन नारंग. नॅस्कॉमचे नवीन अध्यक्ष आहेत राजेश नांबियार. 2 डिसेंबर 2024 पासून ICCचे पुढील चेअरमॅन असणार आहेत जय शहा. AAAI म्हणजेच AAAI असं नाही, AA म्हणजेच या ठिकाणी एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया असं याचा फुल फॉर्म होतो. भारतीय विमानतळ प्राधिकरण याचे नवीन अध्यक्ष बनलेत M सुरेश. आणि उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे नवीन या ठिकाणी सचिव बनले आहेत अमरदीप सिंग भाटिया. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने महिला सक्षमीकरणासाठी सुभद्रा योजना नावाची योजना जाहीर केलेली आहे? तर पर्याय क्रमांक सी ओडिसा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 3 पॉईंट लिहून घ्या. ओडिसातील जवळपास 1 कोटी महिलांना येणाऱ्या 5 वर्षांमध्ये 50,000 रुपयाच्या आर्थिक सहाय्याने लाभ देणे हा या योजनेचा मागचा उद्देश आहे. विधवा तसेच दिव्यांग महिलांसह 21 ते 60 वर्ष वयोगटातील स्त्रिया याच्यासाठी पात्र असणार आहेत. योजनेअंतर्गत महिलांना प्रतिवर्ष 10,000 रुपये मिळणार आहेत आणि हे पैसे 5 वर्षापर्यंत मिळणार आहेत. म्हणजे 5 वर्षामध्ये एकूण 50,000 रुपये त्यांना या ठिकाणी भेटणार आहेत. ओडिसा राज्याने ही स्कीम सुरू केली आहे, योजना सुरू केली आहे. सुभद्रा योजना असं या योजनेचं नाव आहे. ओडिसा ज्या राज्याची स्थापना 1 एप्रिल 1936 झाली. मुख्यमंत्री आहेत मोहन माझी, राज्यपाल आहेत रघुवर दास आणि राजधानी आहे भुवनेश्वर. 3 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत भितरकनिका, सिमिलीपाल आणि नंदनकनन. आणि 4 महत्त्वाचे धरण आहेत हिराकूड, मंदिरा, काला आणि इंद्रावती. पुढचा प्रश्न, भारत तिबेट सीमा पोलिसांचे अतिरिक्त महासंचालक म्हणजेच काय ॲडिशनल डिरेक्टर जनरल अतिरिक्त महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? पर्याय क्रमांक बी संजीव रैना असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजीव रैना असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, लोकप्रिय प्रधानमंत्री गती शक्ती योजना कधी सुरू करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए 2021 म्हणजेच 2021 मध्ये या ठिकाणी PM गती शक्ती योजना सुरू करण्यात आलेली आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. PM गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन 13 ऑक्टोबर 2021 रोजी विविध आर्थिक क्षेत्रांना मल्टी मॉडल कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधा प्रदान करण्यासाठी लॉन्च करण्यात आलेली होती. प्रश्न काय महत्त्वाचा आहे? तर PM गती शक्ती उपक्रमाअंतर्गत नेटवर्क प्लॅनिंग ग्रुपची 77व्या क्रमांकाची बैठक नवी दिल्लीमध्ये नुकतीच पार झालेली आहे. त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, भारतातील पहिले पुनः वापरता येण्याजोगे संकरित रॉकेट म्हणजेच रियुजेबल रॉकेट टिंबटिंब
चेन्नईतील तिरुविदंदाई येथून प्रक्षेपित करण्यात आलेला आहे? तर पर्याय क्रमांक डी RHUMI-1 म्हणजेच रुमी असं म्हटलं तरी काय हरकत नाही. रुमी 1 हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो काय आहे, भारतातील पहिले पुनः वापरता येण्याजोगे म्हणजेच रियुजेबल हे काय आहे, रॉकेट आहे, जे की चेन्नईमधून प्रक्षेपित करण्यात आलं आहे. याच्याबद्दल 4-5 पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या. RHUMI 2024 असं याचं नाव आहे. भारतातील पहिले पुन्हा वापरता येण्याजोगे हे हायब्रिड रॉकेट आहे. मार्टिन ग्रुपच्या सहकार्याने तमिळनाडू आधारित स्टार्टअप स्पेस झोनने याला या ठिकाणी विकसित केले आहे. चेन्नईच्या थिरुविदंदाई येथून हे लॉन्च करण्यात आलं आहे. रॉकेटमध्ये 3 घन उपग्रह आणि 50 पिको उपग्रह उपलब्ध होते. या उपग्रहांचा वापर ग्लोबल वॉर्मिंग आणि हवामान बदलावरील संशोधनासाठी डेटा गोळा करण्यासाठी केला जाणार आहे. पुढचा प्रश्न, 25 ऑगस्ट रोजी कोणत्या राज्यातील BR हिल्स येथील आदिवासी आरोग्य संसाधन केंद्रामध्ये कानू लॉन्च केले जाणार आहे? तर पर्याय क्रमांक सी कानू, KANU, K फॉर कानू, K फॉर कर्नाटक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कानू दक्षिण भारतासाठी आदिवासी ज्ञान केंद्र होणार आहे. दक्षिण भारतीय आदिवासींचा इतिहास, संस्कृती आणि चालीरीतींबद्दलचे पहिले ज्ञान केंद्र बनवण्याचे कानूचे या ठिकाणी उद्दिष्ट आहे. कर्नाटकमध्ये होणार आहे, तर कर्नाटकबद्दल रिव्हिजन टाकूया. या राज्याची स्थापना 1 नोव्हेंबर 1956 झाली. नवीन मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत आणि राजधानी आहे बेंगलुरू. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, बांदीपूर, कुद्रेमुख, अंशी आणि बॅनरघट्टा आणि 5 महत्त्वाचे धरण आहेत, तुंगभद्रा, कद्रा, अलमाटी, कृष्णाराजा आणि नारायणपूर. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थेने अमेझॉन फॉरेस्टसाठी जगातील पहिले कार्बन रिम्युव्हल बॉन्ड जारी केलेले आहे? पर्याय क्रमांक बी या ठिकाणी WB म्हणजेच वर्ल्ड बँक, जागतिक बँक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. काय करणार आहेत, तर या ठिकाणी याच्या मागचा उद्देश काय आहे, तर हे जे काय अमेझॉनचं जंगल आहे त्याची पुनर्रचना करणे आणि डेव्हलप करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. जगातील पहिले कार्बन रिमूव्हल बॉन्ड जारी करण्यात आला आहे. या बॉन्डची किंमत जवळपास $225 दशलक्ष आहे, ज्याची मुदत 9 वर्षासाठी असणार आहे. गुंतवणूकदारांचा परतावा नवीन झाडांद्वारे काढलेल्या कार्बनच्या प्रमाणाशी जोडलेला आहे. केवळ जंगलतोड रोखण्यापासून उत्सर्जन कमी करण्यावरच नाही, तर वनीकरणाच्या प्रयत्नांना आर्थिक प्रोत्साहन देऊन अमेझॉनचे संरक्षण करणे हे या बॉन्डचा मागचं मेन काय आहे, उद्देश आहे, या ठिकाणी उद्दिष्ट आहे, पर्पज आहे. शेवटचा प्रश्न, शिखर धवन सर्व प्रकारच्या खेळातून निवृत्तीची घोषणा केलेली आहे. तर शिखर धवन कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक ए क्रिकेट या खेळाशी संबंधित आहेत. याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, कन्फ्युजन करणारं या ठिकाणी ठरू शकतं. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न मी सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, नीरज चोप्राने लॉसने डायमंड लीग 2024 मध्ये कोणते पदक जिंकलेले आहे? सुवर्ण, कांस्य, रौप्य की यापैकी नाही? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्ती महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. लगेच आपण काय करूया, ऑगस्ट महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. लिहून घ्या. 1 ऑगस्ट भरपूर महत्त्वाचे दिवस आहेत. राष्ट्रीय पर्वतारोहण दिवस, लोकमान्य टिळक पुण्यतिथी, अण्णाभाऊ साठे जयंती, वर्ल्ड वाईड वेब डे आणि जागतिक फुफ्फुसाचा कर्करोग दिवस. 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान जागतिक स्तनपान सप्ताह. 6 ऑगस्ट हिरोशिमा दिवस. 7 ऑगस्ट राष्ट्रीय हातमाग दिवस आणि भालाफेक दिवस. 8 ऑगस्ट भारत छोडो आंदोलन दिवस. 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस आणि नागासाकी दिवस. 10 ऑगस्ट जागतिक सिंह दिवस आणि जागतिक जैव इंधन दिवस. 12 ऑगस्ट आंतरराष्ट्रीय युवा दिवस आणि जागतिक हत्ती दिवस. 13 ऑगस्ट जागतिक अवयवदान दिवस. 15 ऑगस्ट 2024 ला आपण 78वा स्वातंत्र्य दिवस साजरा करीत आहोत आपल्या प्यारा भारताचा. 19 ऑगस्ट जागतिक छायाचित्रण दिवस आणि जागतिक मानवतावादी दिवस. 20 ऑगस्ट भारतीय अक्षय ऊर्जा दिवस. 26 ऑगस्ट महिला समानता दिवस आणि 29 ऑगस्ट राष्ट्रीय क्रीडा दिवस. क्लिअर?